मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ बहाल करणारे, एकाच वेळी व्यावसायिक आणि साहित्यिक यशोशिखरावर पोहोचलेले, मानवी नातेसंबंधांचा सखोल वेध घेणारे असे द्रष्टे नाटककार म्हणजे प्राध्यापक वसंत शंकर कानेटकर. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने मराठी नाटक केवळ जिवंत ठेवले नाही, तर त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे ह्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मराठी साहित्यातील प्रतिभावंत नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास व अजरामर नाटक कारकिर्दीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वसंत कानेटकर यांचा जन्म 20 मार्च 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध कवी शंकर केशव कानेटकर उर्फ कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. वडिलांकडून मिळालेल्या साहित्यिक संस्कारात वाढलेल्या वसंत कानेटकर यांनी पुणे आणि सांगली येथे शिक्षण पूर्ण केले. MA झाल्यावर 1946 मध्ये ते नाशिक येथील HPT कॉलेजमध्ये मराठी व इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. कानेटकर यांनी आपल्या नाट्यलेखन कारकिर्दीची सुरुवात 1957 मध्ये वेड्याचं घर उन्हात ह्या नाटकापासून केली. त्यानंतर प्रेम तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, मत्स्यगंधा, अश्रूंची झाली फुले, लेकुरे उदंड झाली, मला काही सांगायचे, हिमालयाची सावली आणि इथे ओशाला मृत्यू ही नाटके लिहिली. ह्या सर्व नाटकांपैकी रायगडाला जेव्हा जाग येते व अश्रूंची झाली फुले ही त्यांची 2 नाटकं विशेष अजरामर ठरली. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या नातेसंबंधांवर आधारित रायगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकाने जनमानसांच्या मनात संभाजी महाराजांविषयी कुतूहल निर्माण केले व इतिहासकार व संशोधकांना ह्या विषयावर आधारित संशोधन करण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच अश्रूंची झाली फुले ह्या नाटकाने सामाजिक व आर्थिकरित्या चांगले नाव कमावले. प्रभाकर पणशीकर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, चित्तरंजन कोल्हटकर ह्यांसारख्या कसलेल्या कलाकारांनी अभिनीत ह्या नाटकाने क्रांती घडवली. ह्या नाटकाने कॉलेजमध्ये शिकत असलेल्या तरुण मुलांना रंगमंचाकडे प्रेक्षक म्हणून आकर्षित केले. पण त्यासोबतच डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या रूपात मराठी रंगभूमीला एक नवीन सुपरस्टार प्रदान केला. ह्या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात सर्वप्रथम हलता रंगमंच वापरण्यात आला. ह्या नाटकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या नाटकाच्या कथानकावरून प्रेरित होऊन 2 हिंदी सिनेमे बनवले गेले होते. पहिला सिनेमा आसू बन गए फूल, जो 1969 रोजी प्रदर्शित झाला, ज्यात अशोक कुमार, निरूपा रॉय, प्राण व देव मुखर्जी सारख्या ज्येष्ठ व दिग्गज कलाकारांनी काम केले. ह्या चित्रपटासाठी कानेटकर यांना फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट कथा ह्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुसरा चित्रपट होता 1984 साली प्रदर्शित झालेला मशाल हा हिंदी चित्रपट, ज्याचे दिग्दर्शन केले होते यश चोप्रा यांनी, ज्यात दिलीप कुमार, वहिदा रहमान, अनिल कपूर, रती अग्निहोत्री आणि अमरीश पुरी ह्यांसारख्या सदाबहार कलाकारांनी काम केले होते. या व्यतिरिक्त त्यांनी 1988 सालच्या ठाण्यातील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले व मराठी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना 1992 साली पद्मश्री देण्यात आला. मराठी नाट्य परंपरेतील या युगप्रवर्तक नाटककाराचे 30 जानेवारी 2000 रोजी नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वसंत कानेटकर जरी आपल्यात उपस्थित नाहीत तरी त्यांच्या नाट्यलेखणीने नाट्यरसिक प्रेक्षकांच्या मनात एक अमर स्थान प्राप्त केले आहे. 2019 साली त्यांचे अश्रूंची झाली फुले या नाटकाचे पुनर्मंचन करण्यात आले, ज्यात शैलेश दातार यांनी नाटकाच्या प्रथम प्रमुख पात्र म्हणजेच प्राध्यापक विद्यानंदाची भूमिका साकारली, तर सुबोध भावे यांनी या नाटकाच्या दुसऱ्या प्रमुख पात्र म्हणजेच लाल्याची भूमिका साकारली. ह्यासोबतच त्यांचे हिमालयाची सावली या नाटकाचे देखील पुनर्मंचन करण्यात आले, ज्यात अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत होते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.